अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 25 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. सरकारांना आणि अप्पीला बघून अर्जुन खूप चिडतो आणि त्यांच्या अंगावरच धावून जातो. मात्र कदम त्याला शांत राहायला सांगतात आणि मग अप्पीसुद्धा म्हणते की बाबा, आम्ही तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आलो आहोत. मात्र अर्जुन सरकारांकडे बघत विचारतो की यांना इथे कशासाठी आणलंय. त्यावर अप्पी म्हणते की त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं, तुमची माफी मागायची होती. पण अर्जुन काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो मोठमोठ्याने सरकारांवर आणि अप्पीवर ओरडत असतो. पण शेवटी कदम त्याला गप्प राहायला सांगतात. तर अप्पी म्हणत असते की बाबा, मला माहिती आहे तुम्हाला सकाळी सकाळी नाश्ता लागतो, प्लीज तुम्ही नाश्ता करून घ्या. आणि त्यावर कदमही हो म्हणतात. त्यानंतर मग अप्पी कदमांना नाश्ता देते आणि अर्जुन पुढे सुद्धा प्लेट पकडते. अर्जुन रागातच तिच्या हातून प्लेट ओढून घेतो आणि मग त्यानंतर सरकार बोलायला सुरुवात करतात. ते म्हणत असतात की भावड्या, मला माफ कर, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. आणि जेव्हा मला सुजयने 4 महिने कोंडलं होतं तेव्हा मला समजलं की ही सगळी माझ्याच कर्माची फळं आहेत. पुढे ते म्हणतात की सुजाने मला का कोंडलं होतं माहिती आहे का तुम्हाला? कारण त्यावेळी मी त्याला थोबाडलं होतं. अप्पीने त्याचा खूप चांगला प्रचार केला होता, मात्र तरीसुद्धा तो अप्पीच्या विरोधात खडेच फोडत होता आणि म्हणून मी त्याच्या कानाखाली मारली आणि त्याचाच राग मनात धरून त्याने मला 4 महिने कोंडून घातलं. आणि त्यावेळी मला समजलं की ही सगळी माझ्या पापाची फळं आहेत. जसं आपण कर्म करू तसं आपल्याला फळ मिळतंच. यशाच्या बाबतीत मी जे काही केलं तो माझा खूप मोठा गुन्हा होता. तर कदम त्याला विचारतात की अरे दादा, 20 वर्ष झाली तू ही गोष्ट आमच्यापासून लपवली, तुला काहीच कसं वाटलं नाही रे? तुला अर्जुनची आणि माझी परिस्थिती दिसत होती ना? आणि त्यावेळी सरकार म्हणतात की हो भावड्या, वर्षा गेली तेव्हा मलाही खूप वाईट वाटलं. मात्र त्यांचं ते वाक्य ऐकून अर्जुन सरळ त्यांची कॉलर पकडतो, त्यांना उठवतो आणि त्यांच्या अंगावर धावून जात म्हणतो की माझ्या आईचं नावसुद्धा घ्यायचं नाही, नाहीतर तुला इथं जित्ता गाडील. आणि अर्जुनचं हे वागणं बघून कदमांना आणि अप्पीला तर मोठा धक्काच बसतो. अप्पी अर्जुनला सरकारांची कॉलर सोडायला सांगत असते, पण अर्जुन रागाच्या भरात तिला आणि सरकारांना वाटेल ते बोलत असतो. त्यानंतर तो सरकारांना धक्का देऊन ढकलूनही देतो. त्यामुळे कदम त्याच्यावर ओरडतात. तर अर्जुन मोठ्याने ओरडून अप्पीला सांगतो की याला इथून घेऊन जा, परत जर तुम्ही इथे आलात तर माझ्या इतका वाईट दुसरं कोणीही नसेल. त्यावर अप्पी त्याला म्हणते की अर्जुन, तू चुकतोय. तर अर्जुन म्हणतो की तू मला सांगू नको, निघ इथून. आणि त्याचं असं बोलणं ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर कदम देखील अप्पी आणि सरकारांसमोर हात जोडून म्हणतात की तुम्ही दोघेजण जा इथून. आणि त्यामुळे अप्पी सरकारांना म्हणते की चला सरकार, आता इथे थांबून काही उपयोग नाही. पण सरकार म्हणत असतात की अप्पी, आता जर मी इथून गेलो ना तर आपलं घर परत कधीच एकत्र येणार नाही. तर अप्पी म्हणते की सरकार, आता इथे थांबूनही काही उपयोग नाही. आणि मग सरकार खाली मान घालून तेथून निघून जातात. तर अर्जुन अप्पीला म्हणत असतो की तू जो नाश्ता आणला होता ना तो घेऊन जा, निघ इथून. त्यावेळी कदम त्याला समजावतात, मात्र अर्जुन काही ऐकत नाही. तो रागातच नाश्त्याची प्लेट अप्पीच्या हातावर ठेवतो आणि मग अप्पी तेथून जाण्यासाठी निघते. तर अर्जुन मोठ्याने आवाज देत सरकारांना म्हणतो की हंबीर कदम, पुन्हा जर आमच्या शेतात पाय ठेवलात ना तर बघा. आणि मग अप्पी आणि सरकार तेथून निघून जातात. दुसरीकडे रुक्मिणी आणि स्वप्नील सरकारांचीच वाट बघत असतात. तितक्यात सुजाता ठिकाणी येतो. त्याला नाश्ता हवा असतो, पण रुपाली म्हणते की मी सगळा नाश्ता अप्पीला डब्यात घालून दिला, तुम्हाला काही हवं असेल तर मी लगेच बनवते. मात्र सुजा म्हणतो की काही गरज नाही आहे आणि तुम्ही त्या सरकारांची वाट पण बघू नका, ते काही लगेच येणार नाही. त्यावेळी रुक्मिणी म्हणते की अरे असं काय बोलतोय तू? त्यावर सुजा म्हणतो की तो अर्जा किती चिडतो माहिती आहे ना तुम्हाला, तो काही सरकारांचं ऐकणार नाही. त्यावेळी रुक्मिणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, त्याला गप्प राहायला सांगते. मात्र सुजय वादच घालत राहतो आणि मग त्यानंतर स्वप्नीलही मध्ये बोलतो. तो म्हणतो की सुजा हे सगळं काही प्रॉपर्टीसाठी करतोय. तर सुजा म्हणतो की काय रे दादा, तुला मी एवढा नीच वाटतोय का? त्यावर स्वप्नील म्हणतो, मग तू आलाच होता ना माझ्याकडे प्रॉपर्टी मागायला आणि सरकारांना सुद्धा तू प्रॉपर्टीसाठीच धमकावत होता ना? त्यावेळी सुजा म्हणतो की हो, कारण सरकारांमुळेच माझी ही अवस्था झाली आहे. त्यावेळी रुक्मिणी म्हणते की काय वाईट केलं रे त्यांनी तुझं? एक वेळ स्वप्नील हे बोलला असता तर मी समजू शकले असते, पण तुझ्यासोबत ते काय वाईट वागले? आणि त्यावेळी
सुजा म्हणतो की तुम्हाला माहीत नाही सरकार खरे कसे आहेत ते, त्यांना फक्त मी ओळखतो. आणि आता तर ती अप्पी त्यांची बाजू का घेते ते मला कळत नाही. कदाचित त्यांनी तिच्या बाळाला परत आणलं म्हणून तिला त्यांचा पुळका आला असेल. मात्र मला सरकारांचं खरं रूप चांगलं माहिती आहे. आणि मग तो या सगळ्यांना सांगतो की जेव्हा आत्या आजारी होती तेव्हा ती 2 महिने तिच्या रूममधून बाहेरही निघाली नव्हती. माहिती आहे का? त्यावर स्वप्नील म्हणतो की तिच्यावर ट्रीटमेंट सुरू होती ना. आणि त्यावर सुजा हसतच म्हणतो की ट्रीटमेंट नाही तर मी आणि सरकार तिला वेड्याचे झटके यावे म्हणून इंजेक्शन द्यायचो. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सुजा त्यावेळी घडलेला प्रसंग त्यांना सांगतो आणि म्हणतो की सरकारांनी सगळ्यांना सांगितलं होतं की तिच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे, मात्र आम्ही तिला वेड्याचे झटके यायचे इंजेक्शन द्यायचो. आणि ते इंजेक्शन स्वतः डॉक्टरांनी लिहून दिलेलं, कारण सरकारांनी त्यांना धमकी दिलेली. आणि डॉक्टरांनी सांगितलंसुद्धा होतं की डोस जर जास्त झाला तर आत्याचा जीव जाऊ शकतो, पण तरीही सरकारांनी ऐकलं नाही. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कोणाला माहीतसुद्धा नाही. आणि त्याचमुळे मला सरकारांचा राग आहे. आणि त्याने सांगितलेलं हे सत्य ऐकून स्वप्नील तर पूर्णपणे खचूनच जातो. रुक्मिणीलाही काही कळत नाही, ती तिच्या खोलीत निघून जाते. तर रुपाली म्हणत असते की कळलं ना तुम्हाला आता मी या घरात राहायला का नको म्हणते येते. या घरात काहीच राहिलेलं नाही आहे. तर स्वप्नीलही रडतच म्हणत असतो की सरकार एवढे वाईट वागले असतील आत्याशी असं मला खरंच वाटलं नाही. अगं मला काका नेहमी सांगायचा की जेव्हा तो सरकार आणि आत्या या गावात आले होते तेव्हा त्या तिघांनी खूप कष्ट केले. आत्या तर दादाला जेवायला मिळावं म्हणून स्वतः उपाशी राहायची आणि तिच्यासोबत सरकार असे कसे वागले. आणि मग ते रुपालीला सांगतात की तुझं म्हणणं खरं आहे, आता आपण या घरात नाही राहायचं. दुसरीकडे कदम अर्जुनसोबत बोलत नसतात, त्यामुळे अर्जुन त्यांना विचारत असतो की काय झालं, आधीच माझं डोकं फिरले, त्यात तुम्ही माझ्याशी अबोला का धरलाय. त्यावर कदम म्हणतात की तुझं आधीच डोकं फिरलंय ना, मग मी आता काय बोलू. त्यावर अर्जुन म्हणतो की कदम काय झालं सांगा मला. तर कदम म्हणतात की तू आज अप्पीसोबत जे काही वागला ते मला पटलेलं नाही. मात्र अर्जुन म्हणतो की अप्पीसुद्धा चुकीची वागली आहे आणि तुम्ही तिची बाजू घेऊ नका, ती चुकली आहे. त्यावर कदम म्हणतात की मला मान्य आहे तिची चूक झाली, पण तिने ही गोष्ट तुला सांगितली नव्हती कारण तिला माहिती आहे की तुला किती राग येत होते. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे माझं जाऊ द्या, पण तुमचं काय, तिने तुम्हाला तरी हे सांगायला हवं होतं ना. त्यावेळी कदम म्हणतात की अरे घाबरली होती ती पोर आणि तिच्या हातून चूक झाली आहे, मान्य आहे मला, पण तू तिला खूप मोठी शिक्षा देतोय. मात्र अर्जुन म्हणतो की नाही कदम, मी जे काही वागतोय ते बरोबरच आहे. त्यावर कदम त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की अरे तुम्हाला एक तान्हं बाळ आहे त्याचा विचार करा. मात्र अर्जुन म्हणतो की आता जे व्हायचं आहे ते होईल आणि तो तेथून निघून जातो. दुसरीकडे घरी जात असताना सरकार अचानक कारमधून खाली उतरतात. अप्पे त्यांना काय झालं आहे ते विचारते, तर सरकार रडतच तिला सांगतात की अप्पे तू बॅग भर आणि शेतावरच्या घराकडे जा, तू नको राहू इथे. तर तू आणि अर्जुन एकमेकांपासून दूर झालात ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. किती चिडला होता बघितलं ना तू. त्यावर अप्पी म्हणते हो सरकार, आणि त्याचं ते वागणं मला अजिबात पटलेलं नाही. तर सरकार म्हणतात की अगं त्याची काही चूक नाही, मी गुन्हाच एवढा मोठा केला आहे की कोणीही चिडणारच, पण मला तुझी अवस्था बघवत नाही, तू जा त्याच्याकडे. मात्र अप्पी म्हणते की नाही सरकार, मी आपलं घर मोडू देणार नाही. त्यावर सरकार तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र अप्पी ऐकत नाही. ती सरकारांना फक्त एवढंच म्हणते की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही पुन्हा कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही. सरकार म्हणतात की नाही ग अप्पे, मी पुन्हा कधीच चुकीचा मार्ग वापरणार नाही, मी कधीच त्या मार्गावर परत जाणार नाही. तर अप्पी म्हणते की बास सरकार, मग आता तुम्हाला सुद्धा तुमचं आयुष्य शांतपणे जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षासुद्धा तुम्ही भोगली आहे. त्यामुळे आता अर्जुन जे काही वागतोय ते खरंच खूप चुकीचं आहे. आणि मग ती सरकारांना घरी घेऊन जाते. सरकार घडलेला प्रकार रुक्मिणीला सांगतात, त्यामुळे तिलाही खूप वाईट वाटतं. त्या सगळ्यांनाच पुढे काय होणार याची भीती वाटत असते. आणि मग त्याच वेळी स्वप्नील आणि रुपाली त्या ठिकाणी येतात. त्या दोघांनी आपापली बॅग भरलेली असते आणि ते देखील घर सोडून जाण्यासाठी निघालेले असतात. आणि ते बघून सरकार, रुक्मिणी आणि अप्पीला तर मोठा धक्काच बसतो. ते या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही ऐकत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.